नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे मंगळवार आणि आता 11:15 झालेले. घरातले सर्व कामं झालेले, देवपूजा वगैरे सर्व आवरून घेतलेलं आहे आणि किचन पण माझं आवरलेलं आहे. स्वयंपाक पण करून घेतलेला आहे मी. स्वयंपाकमध्ये मी जिरा राईस आणि डाळ बनवलेली आहे तुरीची. हे बघा, तुरीची डाळ बनवलेली आहे आणि खूप छान लागते. आता तिला आत्ताच बनवली मी. म्हटलं पहिले ब्लॉगला सुरुवात करते. माझे भांडे पण पडलेले आणि इकडे मी जिरा राईस बनवलेला आहे. इकडे आपलं दूध गरम झालेलं आहे आणि भांडे पडलेले. भांडे आता घासते मी. आणि आज मी ना सकाळपासून लागलेली होती. आपल्या किचन ट्रॉल्या पूर्ण साफ केल्या मी. वरून साफ करायच्या राहिलेल्या होत्या आणि बघू शकता किती चमकता येतं. पूर्ण क्लीन करून घेतले. आता मुलांना यायला पण वेळ आहे. स्वयंपाक करून घेतला मी, कारण की किचनमध्ये इतकं गरम होतं आणि 12-1 वाजले म्हणजे स्वयंपाक करायचं मनच होत नाही. तर मी लवकर स्वयंपाक करून घेते. आणि गरमी इतकी झालेली आहे ना, खूपच गरम. म्हणजे 5 मिनटं बी फॅन बंद केला ना पूर्ण ओलं गच्च होऊन जातो माणूस. तर मी लवकरच स्वयंपाक करून घेते. मग 12च्या आतच स्वयंपाक करून घेते आजकाल. आणि जळगावमध्ये तुम्हाला तर माहीतच आहे किती ऊन राहतं, तर खूपच ऊन राहतं. आणि मी एक्स्ट्राचीच डाळ बनवून घेतलेली आहे, कारण की कृष्णा पण 4 वाजता जातो आणि 4 वाजता तो थोडं खाऊनच जातो. त्याच्यामुळं मी एक्स्ट्रा डाळ बनवलेली आहे. आणि दुपारी कसं 4 वाजता आपण थोडा आराम करतो आणि ते मुलं जेवण मागता. त्याच्यामुळे मी चपात्या बी बनवायच्या राहिल्या ना, तर 1-2 चपाती एक्स्ट्राच बनवते. तेव्हा तो खाऊन जातो आणि त्याला यायला 8-8:30 वाजून जातात. त्याच्यामुळं मी त्याला थोडंसं खायलाच लावते. तर आणि वरती मला आहे ना 2 दिवसापासून वरती झाडू पोछा करायला गेलेली नाही मी. तर वरती झाडू पोछा करायला जायचं आहे मला. तर मी ते झाडू पोछा करून येते आणि मग बोलते तुमच्याशी. आणि वरती पहा किती घाण झालेली आहे. ती दिसत नसणार पण खूप घाण झालेली आहे पूर्ण. हे बघ किती फपट आहे, दिसतंय ना? पूर्ण स्टाईलवरती दिसत नाही पण खूप घाण झालेली, म्हणजे धूळ बसलेला आहे. तर मी आता हे झाडू मारून घेते. पूर्ण घाण झालेली. झाडांना पाणी टाकलेले. सकाळीच ते येऊन झाडांना पाणी टाकून जातात. किती उन्हाळा पडलेला तरी आपले झाडं बघा किती छान आहे. खूप छान वाटतं. आणि हे वेगवेगळे कलर लावलेले वरती पण आहे. पण आता वरती खूप ऊन आहे आणि आता 12 वाजून गेलेले. किती छान फुलं. खूप छान फुलं. हे बघा इकडे पण तो डार्क पिंक आहे आणि हा लाईट आहे. आणि खाली पण खूप छान वाटतं. आणि पेरूला इतकं फुल्लर आलेलं होतं, पण एकच पेरू लागलेला आहे, तो पण छोटासा आहे. मोठा झाला का मग दाखवणार, आला तर दाखवणार. तर हे झाडून घेते मी आणि मग बोलते तुमच्या. झाडू मारून इकडे बंगई ठेवून दिली आणि पडदे पण लावून दिले मी. मागे 2 दिवस खूप हवा चालली ना, त्याच्यामुळे ते पडदे काढून घेतलेले होते. तर आता लावून दिले मी आणि पूर्ण झाडू मारून घेतलं. आणि आता एक पोचा ओला करून पोचा निस्ता मारून देते. क्लीन होऊन जातं ते. आणि मध्ये पण मी पोचा मारून झाडू मारून घेतला. पूर्ण झाडू मारून घेतला. लावून घेते मी. पूर्ण क्लीन करून घेतलं मी. पूर्ण घाण करून ठेवली दादा. बघू शकता. आता ही पण आवरायचं आहे मला. हे आवरून घेईन थोड्या वेळाने. पूर्ण असे करून टाकता पोरं पूर्ण घाण आणि परत ते आपल्याला आवरावं लागतं. इथं वरती चढून
कितीच तरी दिवस झाले मला हे काम आवरायला. वरती जर आली नाही मी 2 दिवस पूर्ण घाण करून टाकता. इकडे चिड्या चिवचिव करताय. चला मग आता 6 वाजून गेले. चहा वगैरे पण झाला आणि भांडे कुंडे पण सर्व आवरून घेतले मी. भांडे वगैरे सर्व आणि किचन क्लीन करून घेतलेलं आहे. तिकडे दूधवाला आलेला होता, दूध ठेवलं मी गरम करायला. हे पण आणि गुडिया राणी तर किचन ट्रॉली साफ करते. मला वेळ भेटला नाही तर ती म्हणे मम्मी मी साफ करून घेते, तू एक राऊंड मारून ये. हे बघा आणि खूप छान क्लीन करते माझी मऊ. एक एक ट्रॉली ती काढून व्यवस्थित साफ करते. बघा किती क्लीन झाली. आणि मी आता एक राऊंड मारून येते. आणि इथं रूम थंड व्हायला मी कूलर पण लावून दिलेलं आहे. रात्री खूप गरम होतं त्याच्यामुळे मी पहिलेच कूलर लावून देते. बाहेर पण आपल्या कपड्यांच्या घड्या कपडे काढले गेलेले. बाहेरचं बी सर्व आवरून घेतलेलं आहे मी. आणि 6 वाजून गेले तरी ऊन आहे बघा. आणि सर्व कपडे काढून घड्या मारल्या गेलेल्या आहे माझ्या. सर्व आवरले गेले. बाहेरचं झाडू वगैरे. आणि बाहेरून आली आणि गुड्याने रोजप्रमाणे दिवाबत्ती वगैरे करून घेतलेली आहे. आणि आता 7:30 वाजून गेलेले. तर आम्ही सकाळची आपली डाळ बी पडलेली आहे आणि भात बी पडलेला आहे. तर कृष्णाने 4 वाजता खाल्लेलं नाही आहे ते. तर म्हटलं मग आता तेच आपण खाल्लं जाईल. आणि थोडंसं मग भज्या काढते मी. कांदा भजी बनवून घेऊ म्हटलं. मग मुलं पण खातात काय. आणि टमाटर सॉसबरोबर आम्हाला आवडते. आणि कसं उन्हाळ्याचं जेवण पण जात नाही एवढं संध्याकाळी. तर मग मी कांदा भाजीची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे. आणि पीठ कसं मळते ते तुम्हाला दाखवते. इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे. हे बघा बेसन पीठ घेते आणि आपण त्याच्यात ओवा टाकू. आणि भूक जर थोडी राहिली ना टमाटर सॉसबरोबर खूप छान लागता. क्रश करून घेते. ओवा टाकून घेते. आणि इथं मी मिरची चिरून घेतलेली आहे. आणि मिरची मी अशी जाड चिरते, बारीक चिरत नाही. कारण की ते ना मुलं जर खातात मग काढता येते म्हणून. आणि त्याच्यातली मिरची टाकून घेऊ. आणि पाणी टाकून मिक्स करून घेऊ आपण. जास्त पाणी नाही टाकायचं, कांद्यांना पाणी सुटतं. आणि आपण नमक बी टाकणार ना, नमक नवी पाणी सुटतं. मळून घेतलं मी. आता मी याला 5 मिनटं ठेवते. 5 मिनटं ठेवते त्याला. तर आपले 5 मिनटं झालेले आहे. आणि मी नमक टाकून घेते. आपण नमक टाकलेलं नव्हतं तेव्हा. आणि मी नंतरच टाकते नमक टाकते. मला हळद आवडत नाही. काय माहिती मला हळदच आवडत नाही भजींमध्ये. कोथिंबीर टाकते. आपण मिक्स करून घेऊ. मिक्स झाला. आणि आपण त्याच्यात सोडा टाकू थोडा खायचा. आणि इकडे आपलं तेल पण गरम होतंय एका साईडला. सोडा टाकून घेते वर. आणि जास्त पातळ भिजलेलं नाही कारण की आपल्याला कांदा भाजी करायची ना. थोडंसं घट्ट राहू द्यायचं पीठ. किती छान स्मूथ झालं ते. आणि एकीकडे आपलं तेल पण तपलेलं आहे.
आणि थोड्या मोठ्या मोठ्याच करते मी, असं दिसायला पण खूप छान वाटतं. नाही बघ, व्यवस्थित अशा उलटून घेते मी. कलर बघा किती छान आलेला आहे. आणि मी हळद टाकतच नाही, काय माहिती मला हळद आवडतच नाही त्या भजींमध्ये टाकायला. आणि वास खूप छान असा हॉटेलमध्ये जसं वास येतो ना तसा वास येतोय. आणि आपण क्रिस्पी होईपर्यंत त्यांना मस्त कमी गॅसवरती तळून घेते. हे काढून घेते मी. खूप छान असा कलर बी आलेला आहे आणि क्रिस्पी पण झालेला आहे. हा वास किती छान सुटला. आता मी हे बटाटे एका साईडला टाकून घेते, त्यांची बी थोड्या भज्या काढून घेते. हे बघ, त्यांना असं मिक्स करायचं. आणि हे बघ, आपले बटाट्याचे पण झालेले आहे. आणि काढून घेते मी. गॅस कमी करते. आणि तुम्हाला खाऊन सांगते कशी झाली तर. नाही बघ, किती छान झाली. जवळ खूप छान झाली. गरम होती. खूप छान झाली आहे. आणि अशी पोचट आलेली आहे, पूर्ण पोकळ. खूप छान आहे. आता मी पहिले यांना देते आणि मग मी हे माझ्यासाठी काढते. आणि मुलं आले का, कृष्ण आलेला मी अजून ट्युशनवरून, तो आला का गरम गरम काढून दे. चला मग मी यांना देते. भजे काढता काढता पाववाला येऊन गेला आणि मी पाव घेतले. इथं खारी घेतली मी 60 रुपयाची, अर्धा किलो दिली. आणि खूप छान आहे. आणि ते दादाकडनंच घेते मी, दारावरती येतात ते गाडी घेऊन. आणि इथं मी मावा टोस्ट घेतले, 50चे अर्धा किलो दिले. आणि खूप छान राहतात ते पण. आणि ते आले म्हणजे देऊन जात आमच्याकडे. आणि भजे खूप छान झालेले ते सर्वांनी खाल्ले. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.